5 तारखेचा जो मेळावा झाला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जण तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आले. आणि या दोघांना एकत्र येण्यासाठी एवढा काळ का लागला? त्याचं कारण आहे इगो. इगो हा आहे ना, प्रत्येक भावकीमध्ये, प्रत्येक भावाभावामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही, मी याच्यापेक्षा मोठं झालो पाहिजे, अरे नाही, मी याच्या पुढे गेलो पाहिजे. त्या हेतूने प्रत्येकाला इगो असतो. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये मला असं वाटतं की पूर्ण जगामध्ये म्हटलं तरी चालेल, भारताची गोष्ट काय करूया, प्रत्येक घरात तोच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक भावाभावामध्ये तोच प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे इगो प्रॉब्लेम. प्रत्येकाला वाटतं की मी का माघार घेऊ, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, मी का माघार घेऊ. हा इगो प्रॉब्लेम आहे ना, सर्वांना आहे. या इगो प्रॉब्लेममुळे कित्येक फॅमिली, कित्येक परिवार असे संपून जातात. त्यांचं कधीच संभाषण होत नाही. फक्त कशामुळे? इगोमुळे. प्रत्येक फॅमिलीमध्ये भरपूर वाद आहेत, प्रॉपर्टी वाद आहेत. काही किती करोडीची प्रॉपर्टी असेल, लाखोची प्रॉपर्टी असेल, सगळ्यांचे वाद आहेत. पण काही फॅमिली नॉर्मल नॉर्मल किंचित असेल तरी इगोमुळे वर्षानुवर्ष ती फॅमिली संपून जाते. तरी ते लोक एकमेकांना ढुंकून बघत सुद्धा नाही. हे फक्त कशामुळे? इगोमुळे. हा इगो सोडला ना तर काही नाही, काही नाही. सगळ्यांना तिकडेच जायचंय. पण जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्टेजवरती आले आणि एकमेकांना भेटले ना, तर अंगावरती असा काटा आला की वाव, काय हा क्षण आहे. आणि क्षण हा कॅप्चर करावा असा वाटत होता. कारण की सगळ्यांना हा रिलेट करेल असा क्षण होता. आणि खरंच खूप मनापासून बरं वाटलं या दोघांनी एकत्र बघून. कारण की जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले होते तेव्हा सगळ्यांना दुःख होतं. आणि जेव्हा हे दोघे एकत्र आले, सगळं महाराष्ट्र इमोशनल झाला. आणि मला शेवटी असं तरी वाटतं की आता तरी आंबेडकरी चळवळीनं जागं झालं पाहिजे. त्यांनाही आपला इगो साईडला ठेवून एकत्र आलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आंबेडकरी चळवळी आपल्या समाजाचं भलं करू शकतात. होप सो, अपेक्षा आहे आंबेडकरी चळवळीला की हे आंबेडकरी चळवळीचे नेते आता तरी एकत्र येतील. आपण फक्त आता काय अपेक्षाच करू शकतो, बाकी काही नाही. तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित या दोघांना बघून आंबेडकर चळवळीतले नेते एकत्र येऊ शकतील अशी अपेक्षा करतो.